एक सोलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। मोकाट कुत्र्यामुळे एक दुर्दैवी एका बालकाचा मृत्यू झालेला आहे। सर्व सोलापूरकर हळहळ व्यक्त करत आहेत। समर्थ योगीनाथ स्वामी असं या बालकाचं नाव आहे। या बालकाचे स्वप्न जरी ऐकलात तुम्ही देखील कुठेतरी आपल्याला एक दुःख वाटत असेल। बालक हा जो आहे तो चौथीत शिकणारा होता। त्याचे स्वप्न असे होते की आपण खोटगी मठात जावं, आपले एक धर्म संस्कार आपण शिकावं। हाच त्यांचा घर आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे। आर्थिक परिस्थिती देखील खूप बिकट आहे आणि हा समर्थ हा एकूण ते एक होता। त्याचे वडील देखील एक रुग्णग्रस्त आहेत, कॅन्सरग्रस्त रुग्ण आहेत। काल आपण पाहिलात की आपल्या या तो समाजाचा जंगम समाजाचा होता। या समाजाचे जगद्गुरू काशीपीठाचे जगद्गुरू आहेत। त्याने देखील आपल्या समाजावरती कुठेतरी आपला आशीर्वाद असावा असं देखील प्रत्येकाला वाटत आहे। तर आपल्यासोबत हे तुम्ही पाहू शकता। पहिला हा त्यांचं घर बघा। मी आतलं नाही दाखवू शकत कारण त्यांचे जे माता आहेत ते खूप काही जे हंबरडा फोडत आहेत। अजून कॅमेरासमोर आपण आणणार आणि पुन्हा त्याने आक्रोश व्यक्त करणार, हे कुठेतरी आपल्याला योग्य वाटणार नाही। म्हणून त्यामुळं आपण त्यांचे आतलं नाही आपण फुटेज दाखवणार, पण आपल्यासोबत या ठिकाणी एक समाजाचे एक कुठेतरी एक प्रतिनिधित्व म्हणून या समाजाला भेट देण्यासाठी आपल्या समाजाचे खितं म्हणून मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी देखील इथं आलेले आहेत भेट देण्यासाठी। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, तुम्ही सांत्वन केलात, काय त्यांची भावना होते? हे जे घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। आम्ही आत्ता त्यांच्या घरी आतमध्ये बसून एक 10-15 मिनटं त्यांच्याशी बोलणं केले। तर एकुलता एक मुलगा असलेला समर्थ योगीनाथ स्वामी, तो एकुलता एक असलेला मुलगा, ती माता जे रडते, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मी ते शब्दात सांगू शकत नाही। आणि त्यांच्यावर दुसरी घटना, त्या मुलाचे वडील कॅन्सरग्रस्त आहेत। हे सगळं असताना एका छोट्याशा घरात ते राहतात। त्यांची आर्थिक दृष्टी पण खूप नाजूक आहे। तर समाजाने आज जंगम समाजात अनेक उद्योजक आहेत आणि विशेष करून जंगम समाजात 216 शिवाचार्य आहेत, जगद्गुरू आहेत। जंगम समाजाचे 5 जगद्गुरू आहेत। वीरशैव लिंगायत समाजातून असलेले आमचे जगद्गुरू यांनी आणि समाजातील उद्योजक जे काय अधिकारी असतील, त्या अशा जे घटना घडतात या ठिकाणी त्यांना आर्थिक मदत आणि आता जे घटना जगद्गुरूंची मदत मिळावी असं जगद्गुरूकडनं मदत मिळावं, हे मी एक जंगम समाजाचा प्रतिनिधी अध्यक्ष ह्या नात्याने मी अपेक्षाही व्यक्त करतो आणि खंतही व्यक्त करतो। सांगायचं दृष्टिकोन तर आज आमच्या समाजातून त्यांच्या घरी कोणीही भेट दिलेलं नाही आहे। विशेष सांगायचं झालं तर शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्रजी कोटे यांनी तातडीने आणि विनायक कोंडल महापौर यांनी तातडीने आणि या भागातील माजी नगरसेवक सुरेश पाटील, एक कर्तव्यदक्ष नगरसेवक असं म्हणावं लागेल, त्यांनी ताबडतोब देवेंद्र कोटे महापौर यांच्याकडे पाठपुरावा करून कालच्या काल मुख्यमंत्री आर्थिक साहित्य निधीमधून 5 लाख रुपये मंजूर करून हे केलेले आहेत। मग हे सध्या तर अजून ह्या भागातील जे आमदार आहेत शहर उत्तरचे, त्यांनी तर इकडं कोणी आलेलं नाही आहे। या भागातले नगरसेवकसुद्धा हे केलेलं नाही आहे। आणि या भागात पिसाळलेले कुत्रे प्रभाग क्रमांक 3 असतील, 4, 1, 2 या भागात पिसाळलेले कुत्रे, अनेक पिसाळलेले कुत्रे आहेत। त्यांच्यावर पालिका कुठलीही कारवाई करताना दिसत नाही। मला तर वाटतं असं होऊ नये, पण ह्यांच्या घरी अशी घटना घडल्यावर हे जागरूक होतील का? अशी आता एखाद्या गरीबाच्या घरी घटना, एकुलता एक मुलगा, ती माता काय करावं, तिचा पिता काय करावं, तो त्या मुलाचा वडील पण कॅन्सरग्रस्त आहे, त्यांनी कोणाकडे बघून जगावं इथून पुढं? ह्या अशा घटना घडू नये म्हणून पालिका प्रशासन, हे सोलापूरचं पालिका प्रशासन मला वाटतं एवढं सुस्त आणि कामचोर पालिका आहे। कुठलंही या सोलापुरात घटना घडल्याशिवाय ते पुढं येत नाहीत आणि लोकप्रतिनिधी बी पुढं येत नाहीत। आज सोलापूरमध्ये डेंगू मलेरियासारखे पावसाळ्यामुळे अनेक हे आहेत, पण त्या सगळ्या गोष्टी विषयापेक्षा हे जे कालची 8 दिवसापूर्वी घडलेली घटना अत्यंत दुर्दैव आहे। त्या माताला कोणी पण आज ती आता एवढी रडतीये, आम्हाला 10 मिनिटं तिथं बसल्यावर आम्ही एवढं भावूक, आमच्यासुद्धा डोळ्यातून पाणी आलेलं आहे। तर जंगम समाजाचे प्रतिनिधी म्हणून मी समाजातील
मोठ्या व्यक्तींना, जगद्गुरूंना एक विनम्र आव्हान करतो की त्यांनी ह्या ठिकाणी तातडीने भेट देऊन त्यांना तुम्ही अर्थसहाय्य करावं अशी माझी विनंती आहे. जय वीरशैव लिंगायत जंगम, जय बसवा. तर आपल्यासोबत जो मयत समर्थ आहे त्यांचे काका आहेत. त्यांच्या वडिलांची परिस्थिती अशी आहे की हा जो घटना घडलं त्या घटनेचा त्यांना खूप असं म्हणजे त्रास झाला आणि सध्या ते ॲडमिट आहेत. तर आपल्यासोबत काका आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. नमस्कार. समर्थाचं काय झालं आणि कसं हा दुर्दैवी घटना घडली? समर्थला 12 मे रोजी त्यांनी सायकलवर चालला होता. एक कुत्र्याचे 10-12 टोळके आले, त्या सायकलीला धडक दिले. त्या धडक दिल्यावर त्यांनी खाली कोसळल्यामुळे त्याला जखम झाली पायाच्या अंगठ्यामध्ये. मग त्याला ते समजलं नाही पडल्यामुळे समजलं त्याला वाटलं की बाबा सायकलच लागलं आहे. तर ते कुत्र्यामधलं एक बहुतेक असं वाटतं की ते कुत्र्यामधलं त्याला चाटलं ते जखम त्याची. ते चाटल्यामुळं त्याला परत एक महिना 1.5 महिन्यानंतर त्याला थोडं पावसात वगैरे परत त्यांनी सायकल खेळला, शाळेत वगैरे जाऊन आला जेव्हा ते घटना घडली तेव्हा. तर दुपारी त्यांनी शाळेवरून आल्यावर अस्वस्थ वाटू लागला आणि त्याचं सिम्पटम्स जे आहे ते कुत्र्यावानी म्हणजे हात वगैरे त्याचं असं वाटायला लागल्यावर आम्हाला थोडी शंका आली की आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं, राटेगाव हॉस्पिटलमध्ये. मग तिथे त्याला एक तासाचं वगैरे ट्रीटमेंट वगैरे केले. मग त्यांनी म्हटलं इथे त्याची सोय होत नाही आहे, तुम्ही दुसरीकडे जावा म्हणून सांगितले ते आम्हाला. ते सिव्हिलला वगैरे जावा म्हणून सांगितले होते अगोदर. मग त्यांचे ते घरचे म्हणले ते सिव्हिलमध्ये काय होत आहे का नाही म्हणून त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलचं नाव म्हणजे सांगायला लावले त्यांना. मग त्यांनी सरांनी सांगितले की बाबा हे हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणून. मग तिथे गेल्यावर त्याचं ट्रीटमेंट वगैरे चालू केले, त्यांना ॲडमिट केले, ICUमध्ये ॲडमिट केले. मग ते सांगितले की दुसऱ्या दिवशी त्याचं MRI वगैरे करावं लागेल. मग ठीक आहे आम्ही म्हणलो. मग ते पहाटे 4:11 ते दुर्दैवी मृत्यू झाला. परिस्थिती काय आहे? घरची परिस्थिती त्यांची अत्यंत खालाकीची आहे. परिस्थितीमुळे त्यांच्या वडिलाला एक 3 महिन्यापासून कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि त्यांची परिस्थिती असं आहे की त्यांच्या घरातला कर्ता जो आहे तोच आता म्हणजे काही करू शकत नाही. मग त्याला आजूबाजूचे आम्ही आम्ही अशी मदत पण केली, पण आता आम्ही कायमस्वरूपी आम्हाला पण असं कसं करणार आम्ही पण की बाबा आता कायमचंच त्यांचं हे झालं ना. आता जंगम समाजातील काही लोकप्रतिनिधी वगैरे येऊन गेले आपल्याकडे? सध्या तरी नाही, बाकीचे सर्व येऊन गेलेले आहेत. इथले जे कॉर्पोरेशनचे जे आहेत ते बाकीचे सर्व येऊन गेलेले आहेत. सध्या तरी त्यांनी कोणी आले नाहीत. आता वडिलांची प्रकृती कशी? वडिलांची प्रकृती म्हणजे त्यांचा सध्या तरी म्हणजे असं ट्रीटमेंट चालू आहे त्यांची, पाहिजे तसे त्यांचं असं रिलायन्स हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यांचा सध्या ट्रीटमेंट चालू आहे. पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये. सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4,500 ते 5,500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.